पृष्ठभागावर तरंगणारे घोटागणिक दातात अडकणारे साईचे कण, नकोसं वाटणारं कोमट दुधाचं आमराळं पिताना शेजारी बसून चहा भुरकणाऱ्या बाबांकडे आशेने बघणारे आपण, पी एक घोट आई नाही तोवर, अशी ऑफर बाबा देतात. आणि मग बशीतल्या जिभेवरच्या दुधाच्या पांढरट लेपाला तपकिरी रंगाचं आच्छादन घालणारा तो चहाचा पहिला घोट आपण घेतो. 12वीच्या परीक्षेनंतर घर सोडून हॉस्टेलवर जाताना आवरावर करताना मांडणीच्या मागच्या बाजूला एकाकी पडलेला आपला तो दुधाचा ठेला आणि त्याच्या समोर हुकला म्हणजे झोके घेत लटकत पडलेला चहाचा कप. चलतो का चहा मारू? सलग 5-6 तास मान मोडून अभ्यास केल्यावर अंगाला आळोखे पिळोखे देत रात्री 2 वाजता रूम पार्टनरचे ते विचारणं आणि मग चहाच्या निमित्तानं मिळणारं थोडं रिलॅक्सेशन आणि अभ्यासाची उजळणी. करू का चहा? ऐन परीक्षेच्या काळात बाहेर टाइमपास व्हायला नको म्हणून रूमवरच केलेली चहाची सोय. 2 दिवसांनी घासणार कोण यावरून त्या टेन्शनच्या काळात पार्टनरसोबत झालेले वाद. त्यामुळे तळाशी चिकट तपकिरी द्रावात वाळून बसलेले चहा पावडरचे कण असलेली ती रूमच्या दाराशी पडलेली स्टीलची ग्लास आणि भांडी. 2 दिवसांनी टाइमपास झाला तरी चालेल, पण चहा लागतोच परीक्षेच्या टायमाला, असं हॉस्टेल समोरच्या अण्णाच्या टपरीवर किनार पकडलेला गरम चहाच्या ग्लासावर फुंकर मारत म्हणालेला आपला पार्टनर. साल्या ती भांडी रूमवरची, त्याच्या पाठीत गुद्दे मारत म्हणालेलो आपण. तेव्हा त्याच्या बोटावर सांडलेला गरम चहा, भाजलेली बोटं, लिहायचा हात, परीक्षेचे दिवस, काळजीने त्याच्या बोटावर फुंकर मारणारे आपण. काय हे? आम्हाला वाटलं होतं ठरवलं असेल तू तुझं. स्वतः 20 मुली पाहून 21व्या मुलीशी कसं बसं लग्न जमवलेला, पण दुसऱ्यांची लग्न जमवण्यासाठी फेमस असलेल्या दूरचा काका बशीतला चहा भुरकत आपल्याला विचारत असतो, मी शिकायला बाहेर गेलो होतो, असले उद्योग करायला नाही, जगाची सगळी काळजी या लग्नानंतरच सुटेल, असा चेहरा करून बसलेल्या आईच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेत आपण जिभेवर आलेलं वाक्य गिळतो. मुली आधी चहा दे त्याला. अशा बैठकीत होम ग्राउंडवर खेळल्यासारखा तो काका उगाच जुन्या काळचे पिजे मारून वातावरण हलके केल्यासारखं करत असतो. आपली सटकलेली असते, पण 30वं लागलं की, असं परवा वाढदिवसाला ओवाळताना म्हणालेली आणि आता कौतुकाने त्या काकाकडे पाहणारी आई, चहाच्या घोटासोबत गिळलेला तो राग. झालाय का तुमच्या आईसारखा? त्या म्हणत होत्या त्यांच्याच हातचा लागतो म्हणून. ओले केस झटकत आपला अंदाज घेत बायको विचारते. जिभेवरचा तो गोड मिट्ट गरम पाक आत ढकलत आपण त्याहून गोड चेहरा करून आईपेक्षा भारी असं म्हणतो. हसून मोकळ्या केसांचा आंबाडा बांधत ती विजयी मुद्रेने रिकामा कप हातात घेते. तुमचा करत जा तुम्हीच, मी माझा करून घेईन बिना साखरेचा. नुकतंच डायबिटीज डायग्नोज झालेल्या आईनी त्या गोड पाकातून स्वतःची ती करून घेतलेली सुटका. बॉस ने पकाया यार बहुत, चल चाय बिडी मारते हैं सामने जाके. मीटिंग नंतरच शर्माचं ठरलेलं वाक्य. पिताना तो कॉफीच ऑर्डर करणार, पण जाताना मात्र चाय पीने को म्हणणार. वो कॉलेज के दिन से आदत है चाय बिडी बोलने की, शर्माचं स्पष्टीकरण. काय करायचं इतक्या लवकर घरी जाऊन? मागवा अजून एक कप. पेन्शनर्सच्या घोळक्यातून हॉटेलमध्ये बसलेलं असताना कानावर पडलेलं वाक्य. निघालोय सगळे वैकुंठातून, पोचतो आहोत. चहाची व्यवस्था झालीये ना करून? असा पण एक मोबाईलचा संवाद. पावसाळी हवेत मस्त मगभर आलं घातलेला चहा घेऊन समोर कोसळणाऱ्या पावसाकडे बघत बसावं एकटंच शांतपणे, आयुष्याचा आढावा घेत. घोटा घोटा गणिक लक्षात येईल. किती प्रसंग, किती चहाचे अनुभव. चहा एक पेय नाहीये, आपल्या आयुष्यातील सर्व कडूगोड प्रसंगांचा तो एक साक्षीदार आहे.